3,80,000 नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। त्यानंतर 7 लाखाहून अधिक लोकांनी आपल्याला त्यांच्या सूचना केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, सेवा, पर्यटन, नगरविकास, ऊर्जा, शाश्वतता, पाणी, वाहतूक, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कल्याण, प्रशासन, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त अशा सगळ्या क्षेत्रांना आपण सामोरं ठेवून या ठिकाणी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे तयार केलेलं आहे। जवळपास 16 क्षेत्रीय गट, 40 पेक्षा अधिक विभाग आणि 200 पेक्षा अधिक तज्ञ, उद्योग प्रतिनिधी, विचारवंत आणि एवढ्या नागरिकांचा आपण सहभाग घेतलाय। आणि याची उद्दिष्ट आपण काय ठेवली आहेत? 4 उद्दिष्ट ठेवली आहेत। प्रगतिशील, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या 4 तत्वांवर एकूण 16 प्रमुख थीम आणि 100 उपक्रम हे यामध्ये आपण निश्चित केले आहेत। आणि मग आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करायची, 47 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था तयार करायची, दरवर्षी 10 लाख रोजगारांची निर्मिती करायची, दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास या कालावधीत 10 पट वाढ करायची आणि 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ही आकर्षित करायची, प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्तीय सेवा यामध्ये अग्रणी स्थान हे प्राप्त करायचं, वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास या संदर्भात राज्याच्या जीडीपी पेक्षा आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.5% खाली आणायची, 50% राज्य प्रकल्पासाठी पर्यायी भांडवली स्रोत आपण त्या ठिकाणी शोधायचे आणि संसाधनाचं कार्यक्षम नियोजन करायचं। अशा पद्धतीने आपण हे तयार केलंय। आणि जे 100 उपक्रम हातामध्ये घेतले आहेत त्याच्याकरता एक विजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केलेलं आहे की जे युनिट धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य याला करेल। आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे, 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि त्यातनं पलीकडे संपूर्ण काम हे विजन मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंट हे काही केवळ एक अजून पुस्तक तयार करणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर त्या संदर्भात आपण पूर्ण काम केलेलं आहे। आणि विशेषतः आता आपल्यापैकी वडेट्टीवार साहेब आपणही म्हणाले, थोडं भास्करराव म्हणाले की 7.5 लाख कोटीचं बजेट, मग 1 ट्रिलियन कसं होणार? आता आपण बजेट $1 ट्रिलियन नाही करायचं, आपल्याला आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ची करायची आहे। आणि $1 ट्रिलियन म्हणजे काय? 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी असं आपण समजलो तर 90 लाख कोटीची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे महाराष्ट्रात। आता आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे? 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे। म्हणजे अजून साधारणपणे 40 लाख कोटी रुपयेची अर्थव्यवस्था आपल्याला विस्तारित करायची आहे। आता